पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय होतंय? अहो डोळे उघडा बरं। अहो माझ्याकडे बघा ना। अहो काही नाही झालंय तुम्हाला, मी आहे ना तुमच्या सोबत। डोळे उघडा बरं। हो काय नाही झालंय। काय करताय तुम्ही? माझ्याकडे बघा। अहो तुम्हाला बोलायचंय ना माझ्याशी? हा तुमच्या मनातलं सांगायचंय ना मला? मला पण सांगायचंय तुम्हाला। बघा बरं माझ्याकडे। तुम्ही सांगणार होतात ना मला गार्डन मध्ये बोलवलं होतं। मी निघालो होते तुमच्याकडे येण्यासाठी, पण नाही पोहोचू शकले। खरंच सांगते, आणि तुम्हाला खरं सांगू, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्याशी लग्न करण्याचं कारण फक्त चिंकी, तर तसं नाहीये। तुम्ही पण आहात। खरंच सांगते, तुम्ही पण आहात। जो चांगला माणूस आहे, ज्याच्यात चांगली माणुसकी आहे, जो चांगला आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही नवरा म्हणून मला खूप भावलात। तुम्हाला माझ्या मनातलं सगळं काही कळतं। मी कधीच तुम्हाला काही सांगितलं नाही, तरी तुम्हाला सगळं कळतं ना? अहो बघा ना माझ्याकडे, मला खूप त्रास होतोय। अहो हे बघा, मी काय म्हणते, आपल्यात जेव्हा खूप अंतर होतं ना, तेव्हा पण तुम्ही पूर्ण कर्तव्य निभावलं। कधीच कुठेच कमी पडला नाही। मला जपलं, मला सांभाळलं। उठा ना, अहो ऐका ना, माझ्याकडे बघा बरं। मला ना तुम्हाला खूप काही सांगायचं। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे सांगायचं। अहो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे। माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे। तुम्हाला असं का केलं तुम्ही? किती घाबरले होते माहितीये? मला नाही बोलायचं तुमच्याशी। लागतंय आनंदी, लागू द्या। आज झाली फुलोरी हवा, होई लुक लुक मनी काजवा। भासतो रोजचा चांदवा, का नवा नवा निघाली नवाला जवा। सूर हा कोवळा, ताल वेळा खुळा, आज माझ्या मनी जागला। नाद हा वेगळा, अन तुझा हा लळा, आज माझ्या मनाला लागला। दरवळे ह्या मनी मोगरा, पाहता चेहरा गोजिरा। जीव होतो क्षणी घाबरा, हा जरा जरा निघेतो तुझा आसरा। दरवळे ह्या मनी मोगरा, पाहता चेहरा गो
जीव होतो क्षणी घाबरा, हा जरा जरा निघेतो तुझा आसरा. आज झाली फुलोरी हवा, जागल्या मलमली जाणीवा. वाटतो आज एकांत हा का हवा हवानी हुरहुर लागे जीवा. श्वास हा मोकळा, स्पर्श ही सोहळा. आज वाटे तुला नी मला, नाद हा वेगळा अन तुझा हा लळा. आज माझ्या मनाला लागला. सूर हा कोवळा, माझ्या मनी जागला. नाद हा वेगळा, माझ्या मनाला लागला. श्वास वाटे तुला नी मला, वाटे तुला नी मला. माझ्या मनाला लागला. माझं घर, माझा संसार, माझी माणसं, माझा राघव, सगळं माझं होतं. आणि आता आज हे सगळं आनंदीने आपलंसं करून घेतलं. या घराच्या दारावरती माझ्या नावाची रमा राघव कर्णिक अशी पाटी आहे. आज माझी जागा आनंदीने घेतली. माझ्या राघवला सुद्धा आनंदी महत्वाची वाटते. आता आनंदी आणि राघव इतके एकत्र आले, एकमेकांच्या जवळ आलेत की मी कितीही प्रयत्न केला तरी मी त्यांना वेगळं नाही करू शकत. कितीही अमान्य करायचं म्हटलं तरी हे सत्य आहे आणि माझे सगळे प्रयत्न निष्फळ आहेत. मी हारले. आनंदी समोर आली ना की मी तिला सांगणार आहे की बाई आनंदी, या संसाराच्या खेळात मी हरले आहे आणि तू डाव जिंकलीयस. माझं घर, माझी माणसं, माझा संसार, माझा राघव सगळं तुझं आहे. त्यांना कसं सांभाळायचं ते तू बघ. मी निघून जाईन इथनं. हरले मी. सांगेन तिला हे सुद्धा सांगेन की बाई आनंदी, हे जे माझं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात आहे ना ते काढून टाक. म्हणजे मी तुला दिसणारच नाही. तुझ्या मागून माझी कायमची कटकट जाईल. पण आनंदीने मंगळसूत्र काढलं तर मी कायमची फ्रेम मध्ये अडकून बसेन. तिला मी दिसणार नाही, पण मला मात्र आनंदीचा संसार कायम बघत राहावा लागेल. आनंदी, मी पाण्यात पडलो होतो तेव्हा खूप घाबरले होतेस ना तू? खूप घाबरले होते.
घाबरला म्हणूनच पडलात ना पाण्यात? मला पाण्याची खूप भीती वाटते. मी तुम्हाला गावी नेते आणि विहिरीत उतरवते. नाही, यापुढे मी पाण्यात कधीच उतरणार नाही. मग असं घाबरून राहायचं नाही, पोहणं जमायला हवं. मी शिकवेन ना तुम्हाला. तसं पाहायला गेलं तर खूप काही गोष्टी मला तुझ्याकडून शिकायच्या बाकी आहेत. काही सांगताय तुम्ही. मी छोट्याशा गावातली मुलगी, जेमतेम शिक्षण. तुम्ही मुंबईतले मोठे वकील, खूप केसेस जिंकलेले. माझ्याकडून काय शिकणार? आयुष्याकडे पॉझिटिव्ह नजरेने कसं बघायचं हे मला तुझ्याकडून शिकायचं आहे. आयुष्यामध्ये कितीही मोठे प्रॉब्लेम्स आले तरी खंबीरपणे त्यांना तोंड कसं द्यायचं हे मला तुझ्याकडून शिकायचं आहे. आयुष्यामध्ये आनंदी कसं राहायचं हे मला तुझ्याकडून शिकायचं आहे. अहो खरंच आनंदी. बघ, 6 वर्षांपासूनचा मी राघव करणे कसा होतो. मला आयुष्यातल्या त्या सगळ्या गोष्टी ज्या कधी मी मनमुरादपणे जगायचो त्या पुन्हा मला मिळतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या आयुष्यात कधी आनंद परत मी अनुभवेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. प्रेम माझ्या आयुष्यात कधी येईल असंही मला कधीच वाटलं नव्हतं. आणि या सगळ्या गोष्टी तू घेऊन आलीस. तू मला पूर्ण बदललास. माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आणि हवीशी असलेली व्यक्ती एकमेव तू आहेस. आणि हा, आपल्या दोघांमध्ये आता कुठलंच अंतर मला कधीच नको. फिरवा मला. काय? फिरवा ना मला. म्हणजे नाही येणार, वय झालंय तुमचं. सावकाश. फोन. उचलू? वाचला. हॅलो. मिस्टर राघव कर्णिक, रेवाची टीचर बोलतीये. हा मॅडम बोला. मिस्टर कर्णिक, आज 3रा दिवस आहे की रेवा स्कूल मध्ये आली नाहीये. तुम्ही काहीच इन्फॉर्म केलं नाहीये. इज देयर एनी प्रॉब्लेम? नाही मॅडम, ऍक्च्युली मी बाहेरगावी आलोय. मला काहीच आयडिया नाहीये. तुम्ही पेरेंट आहात तिचे आणि आपली मुलगी 3 दिवस शाळेत येत नाही आणि तुम्हाला काहीच माहिती नाही. मी फोन करून बघतो. मी तुम्हाला कॉल बॅक करतो मॅम. ओके. सॉरी मॅम, सॉरी. काय झालं? चिंगीच्या मॅडमचा फोन होता. चिंगी 3 दिवस शाळेतच गेलेली नाहीये. काय? आई आणि वर्षावर आपण तिची जबाबदारी टाकली होती ना. म्हणजे काय? पण जबाबदारी टाकली, तिला घरी टाकून यायला नको होतं. काय करायचं? कोणाला कोणाला फोन करताय? वर्षाला. जरा अरे हॅलो. चिंगी कुठे आहे का? चिंगी ही का इकडे डान्स करतेय. आज मॅडमना सुट्टी आहे ना शाळेला. अच्छा, कुठला दिवस आहे आज? आज तर बँक हॉलिडे सुद्धा नाहीये. सुट्टी कुठून मिळणार आहे तिला? अरे पण तीच म्हणाली आज शाळेला सुट्टी आहे म्हणून. ती म्हणाली आणि तू ऐकलंस, विश्वास ठेवलास. हा, आज शाळेला खरंच सुट्टी आहे. चिको काय? काही नाही. चिंगीने परत ह्या दोघींना उल्लू बनवलं. तिने काहीतरी सांगितलं आणि या दोघींनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला. हे पाय माझे. अहो, आपल्याला निघायला हवं, नाहीतर चिंगी असेच खाडे करत राहील. बॅग पॅक करूया, लगेच निघूया. चल.
अहो एक सांगू? काय? घरी गेल्यावर चिंगीला ओरडू नका. का? चुकलंय तिचं. खूप बरोबर आहे तुमचं, पण शांततेत विचारूयात तिला की का केलं तू असं. मला ना सारखं असं वाटतं की आपण फिरायला आलो ना म्हणून तिला असं वाटलं असेल की मी पण मजा करते. पण शाळा बुडवून? बरोबर आहे, चुकलं तिचं, पण तरी तिच्या कलेने घेऊयात आपण. बघा ना, तिला ना एकटं वाटत असेल. आपण इथे आलोय दोघही आणि ठीक, तू म्हणशील तसंच. आता घरी पोहोचेपर्यंत किमान 2-4 तासांचा तरी प्रवास आहे. तो आपण छान हसत आनंदात घालवूया. चिंगे, मला तुझ्या शाळेतून फोन का आला? अहो चिंगे, मी काय विचारलं तुला? तुझ्या शाळेतून मला फोन का आला? बोल ग बोल. जर तुझ्या बाबांशी गप्पा मारायला तर बोलवलं नसेल ना टीचरने शाळेमध्ये. चिंगी, आम्ही गेल्यापासून तू शाळेत गेलेली नाहीस ना? मला कंटाळा आला होता. कशी तोंड वर करून बोलते बघ. हा राघवा, रोज आम्ही दोघी जणी अगदी मोठ्या प्रयत्नाने, तुला तर माहिती ना तयार व्हायला किती वेळ लावते, एवढे आम्ही प्रयत्न करून कोणीला तयार करून पाठवायचो शाळेमध्ये. आणि हिचं बघ काय, ही शाळेमध्ये खाडे आम्हाला कळते आता. वर्षा, हे कसं काय घडलं? ही का नाही गेली शाळेत? दादा, मी सोडलं होतं तिला, पण तीच गेली नाही. अरे पण तुम्ही दोघी होतात ना घरी. अहो आता त्यांना रागवून काय होणार आहे बरं? रागवणं तर काय करू? ही 3 दिवस शाळेत गेलेली नाहीये आणि घरातल्या कुणाला काहीच कल्पना नाही या गोष्टीची. बाबा सॉरी, पण तुम्ही गेला फिरायला, पण मला पण एन्जॉय करायचं होतं. अरे मग त्याच्यासाठी तू शाळा बुडवणार? सुट्टी जेव्हा असेल तेव्हा मी तुला घेऊन गेलो असतो ना फिरायला. मी कधी नाही म्हणतो, पण शाळा का बुडवायची? आता तुझ्या शाळेत जाऊन तुझ्या मॅडमला काय सांगायचं आम्ही की आमची मुलगी बाहेर फिरत होती शाळा बुडवून? काय विचार करतील ते की आम्ही पॅरेंट्स म्हणून कमी पडतो आहोत? सॉरी बाबा. ते काय नाही. तू आणि मी, आपण दोघांनी उद्या तुझ्या शाळेत जायचंय. हो बाबा, मी उद्यापासून जाईन, सगळा अभ्यास करेन, पण तू नको ना रागू. चिंगी बाळा, हे बघ, कधी कधी शाळेत जायचा कंटाळा येतो, हरकत नाही, पण असं नाही करायचं. आपल्याला मोठं व्हायचंय, सगळ्यांचं कौतुक ऐकायचंय, हो की नाही? आणि जरी तुला असं वाटलं ना की आज शाळेला नाही जायचंय, तर आम्हाला सांगायचं, आम्ही नाही ओरडणार. खरंच शाळेच्या बाबतीत कधीच खोटं नाही बोलायचं. खरं तर शाळेच्याच काय, कसल्याच बाबतीत खोटं नाही बोलायचं. खोटं बोललं की काय होतं? ओरडा मिळतो की नाही? आणि ओरडा देणाऱ्या बाबांनाही नाही आवडत ते बाळा. चिंगीच्या बाबांना चिंगीला ओरडायला अजिबात नाही आवडत. मला सांग, नाही ना बोलणार खोटं? आणि तुझ्यामुळे आजीला आणि आतूला त्रास झाला ना, त्यांना काय म्हणणार? हे आजी, अगं सॉरी. बर, हे आतू ग, सॉरी ना. माझ्यामुळे बाबा तुझ्यावर रागवला ना.
ठीक आहे चिंगुडी, पण पुन्हा असं करायचं नाही, ओके? आणि आता खूप अभ्यास बुडलाय ना, चल आज जाऊन अभ्यास कम्प्लीट कर, जा. गो गो गो.